मानाचा क्रीडा महोत्सव अमोलदादा मोडक, प्रतीकदादा जाधव, प्रयागजी कुदळे, पप्पू शेठ चौधरी आणि आदितजी मोडक, अर्थातच दावा मैल वॉरियर्स आणि मोडकमाळा फायटर्स यांचं एक दैदिप्यमान आयोजन. आज मात्र फटाक्यांची आतिषबाजी आणि खास करून जर पाहिलं तर वडकी प्रीमियर लीग ही फक्त स्पर्धा नाही आहे, तर हा वडकीकरांचा सण आहे. आणि या सण उत्सवामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करत आज मात्र उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला आहे. प्रकाश सर, चला प्रकाश बोराडे सर, मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देतोय. मान्यवर अतिथी या ठिकाणी उपस्थित आहेत. एक जबरदस्त ताबडतोड खेळी पाहायला मिळाली, 37 धाबींची वैयक्तिक खेळी आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच ठरलेत आदरणीय आदर्श डेव्हलपरचे असणारे सर्व अनिल काका गायकवाड काकांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण वितरित करतोय. जबरदस्त फलंदाजी प्रकाश बोराडे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि वडकीगाव इंडियन्स संघाने जबरदस्त विजय मिळवला आहे. प्रकाश सर, काय सांगशील या खेळीबद्दल, कारण अफलातून फलंदाजी तुमची झाली आहे आणि त्यानंतर एक मोठा विजय संघाच्या माध्यमातून पहिल्याच मॅचमध्ये या वर्षीचा मात्र मिळाला आहे. आमच्या कॅप्टननी सांगितलं होतं पहिले जाऊन तडाखेबाज फलंदाजी करा, काका मोडक यांनी खास करून, तर काकाच्या नियोजनानुसार आम्ही खेळलो आहे. या स्पर्धेचं असणारं चौथं पर्व तुम्ही खेळताय आणि या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगशाल, कारण यावर्षी जर पाहिलं तर नवीन संकल्पना आहे. 38 सर्कलला देखील LED लाईट आपण पाहतो, यावर्षी स्क्रीन देखील आहे आणि एक दैदिप्यमान असं क्रिकेटमय सोहळा सजवत असताना या मैदानाला देखील आखीव रेखीव स्वरूप निर्माण होताना पाहायला मिळते. अर्थात दावा मैल वॉरियर्स आणि मोडकमाळा फायटर्स यांच्या आयोजनाबद्दल काय सांगशाल? ह्या वर्षी 2026चं आयोजन यांनी खूप भारी केलेलं आहे आणि इथून पुढं पण सगळ्या नाही का गावातल्या टीमवाल्यांनी असं सेमेजपेक्षा भारी करा. फिरता चषक संघासाठी नेण्याची मानस आहे का, अपेक्षा आहे का? 100%. धन्यवाद, अभिनंदन असेल तुमचं. पहिल्याच मॅचमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स आणि त्यानंतर या सामन्याचे हिरो ठरलेत प्रकाश बोराडे सर. जाऊया या नंतरच्या अर्थात महत्त्वपूर्ण 6व्या क्रमांकाच्या मॅचकडे. जशी मॅच सुरू होईल पुनश्च एकदा महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वातील एक गोड आवाज आमचे सहाय्यक समालोचक आदरणीय दत्ता पवार सर तुमच्या समोर जोडले जात आहेत. या सर, स्वागत आहे. थँक्यू सर, थँक्यू. चौथ्या पर्वामध्ये पुन्हा एकदा कॉमेंट्री संधी मिळते आपल्या माध्यमातून आणि अमोलदादा मोडक यांच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे स्वरूप सर, स्वरूप जो उभरता सितारा रायझिंग स्टार खेळाडू आपण पाहिला, त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक होतं. अमोलदादा मोडक आणि प्रतीकदादा जाधव यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आदरणीय अनिल काकांनाच मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक स्वरूप यांना आपण वितरित करावं, ही मनापासूनची विनंती असेल. किल्ले रडतात आजही जेव्हा आठवण येते त्या पावलांची, गरज आहे पुन्हा एकदा त्या स्वाभिमानी रक्ताची, अजरामर गाथा आहे माझ्या राजाच्या त्या निस्वार्थ प्रेमाची. जय शिवराय. पुणे मैदानाच्या आतमध्ये दत्तनगर चॅलेंजर्स संघ समोर आहे 10 मैल वॉरियर्स आणि यावेळेचा बॉल हवाई मेल करायचा प्रयत्न होता. संघ स्वरूप आपल्या समवेत आहे. स्वरूप, यावर्षी पहिल्यांदाच मला वाटतं तू ही स्पर्धा खेळतोय आणि एक चांगली गोलंदाजी तुझी पाहायला मिळाली. अमोलदादा मोडक, प्रतीकदादा जाधव आणि वडकीकरांचं प्रेम, त्यामुळे तुला 500 रुपयाचं पारितोषिक देखील मिळाले. काय सांगशील तुझ्या खेळीबद्दल आणि यावर्षी जो संघाने तुझ्यावरती विश्वास टाकलाय त्याबद्दल काय सांगशील? मी दररोज प्रॅक्टिसला येत होतो, म्हणून काका म्हणले तुला आज ओव्हर आहे, मी घेतली, चांगली ओव्हर पडली माही. ही स्पर्धा खेळण्याचा मानस किती वर्षापासून होता तुझा? ते पहिल्या पर्वापासूनच होता, पण बारीक होतं म्हणून यावेळेस खेळलो. मूर्ती लहान पण कीर्ती महान, अफलातून गोलंदाजी आणि पारितोषिक देखील मिळाले. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये, तोपर्यंत धन्यवाद. करायचा प्रयत्न केला जातोय. षटक क्रमांक पहिलं 3 धावा धावफलकामध्ये दत्तनगर चॅलेंजर्स संघ
पहिलं षटक आपण पाहतोय. पहिल्या 4 वरती जर पाहिलं तर 3 धाबा, एक गडी बाद 3 धावा आपण पाहतोय. नाद घुमलाय, नाद घुमू दे, रंग चढू दे. पुन्हा एकदा वडकी प्रीमियर लीग आली आहे नवीन रंगात, नवीन ढंगात. महाराष्ट्रामधली गाव चॅम्पियनची सर्वात मोठी स्पर्धा आपण ज्या ठिकाणी पाहतोय. पहिलं षटक पहिल्या 5ला केवळ बनवले गेले त्या 5 धाबा. 5 धाबा आहे. सुंदर असं टेलिकास्ट अजून देखील प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येनं मॅच बघताना आपण पाहतोय. ओ रिवाचा प्रयत्न, टप्पावर बॉल वळण घेताना नक्कीच पाहायला मिळतोय. काटा बदललाय. षटक क्रमांक पहिलं 6 धावा असे धावफलकामध्ये लाजवाब कामगिरी आपण पाहतोय. 10वा मैल वॉरियर्स पहिल्या षटकात 5 धावा धावफलकामध्ये आपण पाहतो. या संघात जर पाहिलं गेलं तर मग खेळताना दिसत आहेत नामांकित खेळाडू आहेत. पप्पू शेठ चौधरी खेळत या मॅच मध्ये, पीजे खेळत आहेत या मॅच मध्ये. प्रतीक जरा जाधव की या मॅच मध्ये खेळताना आपण पाहतोय. अमोलदादा मोडक, आदेश शेठ मोडक यांच्या मालकीत असणारा संघ. तर दुसऱ्या बाजूला आपण जर प्रतीकदादा जाधव आणि संपूर्ण टीम जे आपण नक्कीच पाहतोय. तर आयोजक मात्र या सामन्यात तुम्हाला बघायला मिळत आहेत. 6वा सामना वडकी प्रीमियर लीग थरार. पक्षांची फार मोठी खैरात आहे. दुचाकी गाडी हिरोची गाडी आहे. कोण असेल तो हिरो, कोण असेल तो सुपरस्टार. अनेक पारितोषिक असणारी क्रिकेटची स्पर्धा मात्र गाजतीये. पहिली रात्र सुपर डुपर हिट आपण जे पाहतोय. वडकी प्रीमियर लीग अतुलनीय, अलौकिक, अद्वितीय अशी स्पर्धा जी नंतर आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 साठी बॉल फुटला तर चेंज होणार आहे. बॉल फुटला तर चेंज होणार आहे. दत्तनगर संघ पहिल्या षटकात 10 मैल वारे संघ भारी पडलाय. दुसऱ्या ओव्हरला आले प्रतिदाना बॉलिंगला. समोर रोहित बॅटिंग करत आहेत. रोहित सज्ज असेल बॅटिंग साठी. रोहित साठी बॉल. पहिला बॉल जोरदार असा हल्ला करायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक मात्र दुर्वती असणार आहे. दुसऱ्या धावायचा प्रयत्न केला गेलाय. दोन्ही ताकदवान संघ चॅलेंजर्स, दत्तनगर चॅलेंजर्स. पाहिजे कशा प्रकारची कामगिरी या मॅचचा देखील बॉल बिगीचा प्रयत्न, सिंगल आली. दुसऱ्या धावायचा प्रयत्न, 2 धावा इथे येणार आहेत. चौथ्या पर्वात वडकी प्रीमियर लीगचा एक चांगला धप्पा पाहायला मिळाला, कारण या वर्षी अनेक बक्षिसं आहेत. पुन्हा एकदा बिकीचा प्रयत्न. पहिल्यांदाच कोणत्या तरी सर्कल हाफ क्रिकेटसाठी बाईक आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 11 धावा धावफलकामध्ये लाजवाब कामगिरी. गोलंदाजी मार्क होती. पुन्हा एकदा प्रतीक जाधव तयार होतोय. हो रोहित साठी यावेळेस पुन्हा एकदा चेंडू लाजवाब पाहिलं होतं. प्रतीक दादा यांची गोलंदाजी, फिरकीची जादू दाखवते प्रतीक. दमदार गोलंदाज. सूरज साडी समोर यशपी आहे. हो हार्दिक पांड्यासारखा उडवलाय यशपी. जादू की झप्पी, गेंद छू मंतर, 6 रन.
ढवळे यांच्या वतीने हॅट्रिक साडी 1000चा पारितोषिक. ओहो यावेचा बॉल पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. पहा मैदानावरती नक्की बरसतोय सूरज, नक्की बरसताना पाहायला मिळतोय. दत्तनगरचा टायगर मैदानाच्या आपण नक्की चमकतोय. शानदार बॅटिंग. धावसंख्या 33 धाबा. 33 धावा धावपलकामध्ये लागल्यात. षटक क्रमांक 3 2.3 मध्ये 33-1. गणेश तयार गोलंदाजीसाठी. हो या बॅटचा देखील बॉल जर आपण पाहायला गेलं बेगीचा प्रयत्न पुन्हा एकदा. या बॅटचा देखील बॉल बॅट पर्यंत आला नाहीये. ला जवाब गोलंदाजी नक्की आपण पाहतोय. फसवलं यावेळेस सूरजला. गणेशाचा डॉट बॉल. ते धाव धावपलकामध्ये. हो यावेळेस देखील बॉल सरळ खेळला गेलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षकाला कोणता चान्स नाही. चुकीला माफी नाही. बॉल नक्की म्हणाले पर्वच होतं. मोठे मोठे गार केले गंमत मध्ये. नियोजन काटा. आपलं गाव आपला अभिमान. वडकी प्रीमियर लीग नादखोळा नियोजन आपण पाहतोय. बेगीचा प्रयत्न पुन्हा एकदा केलाय. तिथे मात्र चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये आपण पाहतोय. सिंगल मात्र असणार आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 38 धावपलकामध्ये असणार एक गडी बाद. 38 धावपलकामध्ये लागले गेले आपण नक्की पाहतोय. थरार महासंग्राम क्रिकेटचा प्रत्येक संघ प्रत्येक वार्ड वडकी गाव या क्रिकेटमुळे एकत्र होताना आपण पाहतोय. ऊर्जा चांगली आहे. उत्साह चांगला आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 संपले गेले. धावसंख्या होती आपण पाहतोय. 3 षटकाच्या नंतर संघाची धावसंख्या. चांगली बॉलिंग 38 धावपलकामध्ये आपण पाहतोय. शेवटचा अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती कोण येणार आहे. एका बाजून 10 मैल वॉरियर्सचा संघ आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला दत्तनगरचा संघ आपण नक्की पाहतोय. प्रत्येक वार्डामधले सर्व प्रेक्षक वर्ग इथे दाखल झाले गेलेत. गावची मानाची लीग खेळायला. कोणत्या वार्डात यंदा डीजे लागणार. कोणत्या वार्डात यावेळेस हवा होणार. पाहिजे 13 दिवसाची रात्र. कोण असेल या महापर्वाचा विजेता ते पाहूयात. शेवटच्या षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी. गोलंदाजी मार्क होती. गोलंदाजीसाठी आला गेलाय तुषार. सज्ज असता गोलंदाजी ट्रॅकवर. समोर रोहित. पहिला बॉल यावेळेस जर पाहिलं वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या वाढते रोहितचा. बिगीचा प्रयत्न तुषारचा. हा चेंडू शतशक मात्र दूरवरती आपण पाहतो. दुसरा धावायचा प्रयत्न. 2 धावा इथे असणार आहेत. विजय संघाला 51,000 रुपये. मानाचा करंडक. हो यावेळेचा बॉल आडव्या बॅट मध्ये. बॉल भिरकावून दिला गेलाय. क्षेत्ररक्षकानं काय उडी मारली. 4 धावा वाचवल्या त्या पठ्ठ्यानं. ला जवाब क्षेत्ररक्षण केलं तिकडे. आता किती काढल्यात. 2च काढल्यात. 2 धावा काढल्यात. पुन्हा याचा पैकीचा प्रयत्न. आडव्या बॅटने चेंडू खेळाय. क्षेत्ररक्षक मात्र दूरवरती आहे. सिंगल डबलचा देखील प्रयत्न केला गेलाय. 2 धावा इथे आल्या. धावसंख्या मात्र पुढे सरकते. 2 धावाच्या मदतीने स्कोर कार्ड वरती 45 धावा. रोहित. ओ यावेळेचा देखील बॉल. बॉलची गोठी. बॉलची केली भिंगरी. लाजवाब बॅटिंग. रोहित दत्तनगर चॅलेंजर्स. यावेळेचा बॉल जर पाहिला सुंदर असा चेंडू कट केला. यावेळेस बाहेर काढतो चेंडू गोलंदाज. चांगला चेंडू बोटाची जादू दाखवतो. रिव्ह्यू घेतला गेलाय.
दत्तनगर व्हाईट बॉल साठी चॅलेंज केले. ओरिजिनल डिसिजन हा डॉट बॉल. पंचांना चॅलेंज केले. दत्तनगर वडकी प्रीमियर लीग 2026 खऱ्या तर आयोजन सर्व मी ग्रामस्थांचं मनापासून धन्यवाद देईल. मोठ्या संख्येने आपण उपस्थित आहात. विशालदादा मोडक यायचे आपण. वडकी प्रीमियर लीग आमचे आशास्थान. युगे युगे करू देह गडकोटांची वारी, देह आमचे प्रयाग हीच आमची पंढरी, महाकुंभ तो दिन डोळा सह्याद्री पाहिला. चला विनंती आहे विशाल मोडक आणि अमित दादा मोडक संपर्क साधायचा आहे. निर्णय कळवा. युगे युगे करू देह गडकोटांची वारी, देह आमचे प्रयाग हीच आमची पंढरी, महाकुंभ तो दिन डोळा सह्याद्री पाहिला, झालो पवित्र माथा शिवचरणी टेकीला. जय शिवराय असेल. चांगलं वातावरण आजपासून मात्र या स्पर्धेचं आपण पाहतोय. निर्णय महत्वाचा असेल कारण की या स्पर्धेतलं चौथ्या पारात जी स्पर्धा गेली ना त्याचं कारणच आहे. ही स्पर्धा शिस्तबद्ध असते. कोणत्या प्रकारचे पासल्ट होत नाही. नियम सर्वांना सारखे असतात. टेक्नॉलॉजीचा चांगला वापर इथे केला जातोय. सुंदर अशा कॅमेरामॅनचं काम पीटीसी लाईव्हच्या वतीने आपण पाहतोय. महाराष्ट्रातील सर्वात मोठी गाव प्रीमियर लीग वडकी प्रीमियर लीग 2026. विशेष सौजन्य या स्पर्धेसाठी ओमकार दादा मोडक, ओमकार ट्रेडर्स, अजित दादा निवृत्ती मोडक युवा नेते यांच्या वतीने आपण पाहतोय. हा वाईट चेंडू आहे. व्हाईट बॉल. धावसंख्या मात्र पुढे सरकते. स्कोर कार्ड वरती आपण धावसंख्या पाहणार आहोत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे 51 धावा. 52 धाव धावपलकामध्ये शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. हो यावेळेचा फुलटॉस बॉल बिगीचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक आहे. झेल टीमला गेलाय. इथे मात्र फलंदाज बाद. एम्पायर अभिनंदना मोडक, संचालक माऊली कृपा पतसंस्था वडकी, संदीपदादा मोडक, आदर्श डेव्हलपर स्वराज पार्क, अमोलदादा गायकवाड प्रसिद्ध बैलगाडा मालक. मनापासून धन्यवाद आहे. इलेक्ट्रिक बाईक सौजन्य निलेशदादा आंबेकर, मयूरदादा मोडक, पांडुरंग शेठ हरगुड यांच्या वतीने आपण पाहतोय. मनापासून धन्यवाद. ज्यांचे सौजन्य आहे आकाशदादा पवार, अक्षय शेठ शेवाळे, मयूर शेठ मोरे, स्वप्नील शेठ झेंडे आणि प्रयाग शेठ कुदळ यांच्या माध्यमातून मनापासून धन्यवाद. हो यावेळेचा बॉल आल्याबरोबर पक्का 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 लावलाय बाहुबली छक्का. 6 धावा. प्रतीक जाधव, गणेश मोडक, विशाल मोडक, अमित मोडक मनापासून धन्यवाद. टॉस करतोय आपण शेवटच्या सामन्याचा. सामना क्रमांक 7वा. नाणेफेक करण्यासाठी यायचंय. थरार रंगलाय वडकी प्रीमियर लीगचा, महासंग्राम क्रिकेटचा. कोण बनणार आहे महाविजेता, कोण उचलणार मानाची ट्रॉफी, त्यासाठी तुम्हाला वाट बघावं लागणार 13 दिवसाची. टॉस करतोय आपण. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. त्यानंतर होणार सामना. कॅप्टन आले वेळेत आलेत. शेवटच्या मॅचचा टॉस केला जातोय. ड्रोन देखील या स्पर्धेमध्ये आपण बघतोय. ड्रोन शूट केला जातो. अतिशय सुंदर असं ड्रोनचं छायाचित्रण. जयवंत कोलते सर आणि त्यांची संपूर्ण टीम पीटीसी लाईव्ह यांच्या माध्यमातून मात्र केलं जाणं हे सुंदर असं प्रक्षेपण आपण बघतोय.
जयवंत सरांनी जर पाहिलं टेक्नॉलॉजी जसं आता सध्या कॉम्पिटिशन झाले त्यामुळे ते देखील उतरले आणि त्यांनी चांगलं काम सुरू केलेलं आहे. पवारमाळा सनरायझर्स संघात टॉस जिंकलेला आहे आणि फिल्डिंगचा स्वीकार केलाय. हॅलो रोहित, पहिला पॉवर प्ले ना, ठीक आहे. तर पाहतोय आपण स्वागत 12:58 झालेत. 10वा मैल वारियर संघाची सलामीची जोडी दाखल झाली मैदानाच्या आतमध्ये. पीके जसं नंबर 18 ऋषी जसं नंबर 18 ही दोन सलामीची जोडी दाखल झाली असेल मैदानाच्या आतमध्ये. वडकी प्रीमियर लीग 2026 जय मैदानाच्या आत. जबरदस्त नियोजन. अमोलदादा मोडक, प्रतीकदादा जाधव, प्रयागदादा कुदळे, पप्पूशेठ चौधरी, आदेशेठ मोडक, 10वा मैल वारियर्स मोडकमाळा फायटर्स यांच्या माध्यमातून मैदानावरती तयार आहे मैदान. दोन्ही पंच दाखल आहेत. तर विजयासाठी बनवा छत्या. 24 चेंडू मध्ये 59 धावांचं आव्हान. प्रयाग मात्र स्ट्राईकवरती मात्र सज्ज होताना आपण नक्की पाहतोय. प्रयाग यांना सज्ज असताना प्रयाग बॅटिंगला. प्रयाग कुदळे पहिला सामना वर्षभर मेहनत केली आहे. पाहायचं आज कशा प्रकारची असेल कामगिरी. गोलंदाज सज्ज, गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल आपण जर पाहिलं गेलं गुगली किंग स्विंग मास्टर सागर टाकला लाजबाब चेंडू. यावेळेस की बॉल पहिला विकेटचा बेंड पुन्हा एकदा केलं गेलं. शतशक मात्र दुर्वती आपण पाहतो. सिंगल धाव इथे तर आपण पाहतो. सिंगल धावेनं खातं खोललं गेलेलं पाहायला मिळणार. ऋषी आपण जर पाहायला गेलं कशा प्रकारची असेल कामगिरी. 10वा मैल वारियर संघ ऋषी सज्ज असणार आहे. एक धाव फलकामध्ये. गोलंदाज सज्ज, गोलंदाजी मार्कमध्ये आपण जर पाहिलं गेलं. हो यावेळेस देखील बॉल जर पाहिलं गेलं जबरदस्त बॉलिंग मात्र आपण पाहतोय. पहिल्या षटकात केली जाणारी ला जबाब कामगिरी. एकच धाव फलकामध्ये. गोलंदाज सज्ज, गोलंदाजी मार्क होती. हो यावेळेस जर पाहिलं गेलं पुन्हा एकदा हो आणि त्या पहिला धक्का सागरनं काम केले तमाम. ऋषी चाललाय मैदानाच्या बाहेर. ऋषी टाटा बाय बाय करतो. संघाला बसलेला पहिला धक्का पहा मैदानावरती. बॅटिंग साठी दाखल झाला गेलाय. प्रतीकदादा जाधव. प्रत्येक षटकाराला अमोलदादा मोडक यांचे 1000 रुपये. तो आलाय. मॅच जिंकून देईल का? मैदानाच्या आतमध्ये पीजे प्रतीक दादा आलाय बॅटिंग करण्यासाठी. प्रतीक आलाय वडकीचा षटकार किंग. आदेश मोडक यांचे देखील 1000 रुपये प्रतीकला असणार आहेत. धावसंख्या असेल 2 धाव फलकामध्ये लागल्या. षटक क्रमांक पहिलं. पिकेने लगातार 2 टाकले तर दोघांकडून 1000 रुपये. प्रयागदादा कुदळे, अमोल शेठ मोडक, आदेश शेठ मोडक यांच्या वतीनं. हो पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहतोय लाजबाब कामगिरी पाहायला मिळाली असेल. पहिल्याच ओव्हरला फक्त आल्या त्या 3 धावा. लाजबाब कामगिरी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये केली गेली. पारदर्शक आव्हान असणार आहे. मॅनेजमेंट नेव्हर फेल. अमोलदादा मोडक यांचे 1000 रुपये. आदेश मोडक यांचे 1000 रुपये प्रत्येक षटकाराला. आणि प्रयागला लगातार 2 षटकारासाठी जर पाहिलं गेलं दोघं कोण 1000. सामना जर जिंकवला तर मात्र मोठं बक्षीस. सामना जिंकवला होता या ठिकाणी 18 चेंडूचा खेळ बाकी 56 धावांची गरज. आज संध्याकाळ सत्र देखील रंगले. सर्वांना खेळून ठेवलं या स्पर्धेनं. आयुष्यामध्ये आज सर्वांना दुःख आहे. दुःख विसरायला लावणार हाच तो क्रिकेटचा खेळ भरवलाय. हीच ती स्पर्धा वडकी प्रीमियर लीग. आपलं गाव आपला अभिमान. षटक क्रमांक 2 ची सुरुवात. पीके समोर तयार प्रयाग.
हो हो, यावेळेस जर पाहिलं गेलं पहिलाच बॉल लाजवाब बघायला मिळाला मैदानाच्या आत. काय झालंय, गोलंदाजी लाजवाब होतीये. दत्तनगर संघ षटक क्रमांक 2 अपील रिव्ह्यू घेतलाय. व्हाईट बॉल साठी चॅलेंज केले. ओरिजिनल डिसिजन असेल डॉट. टेक्नॉलॉजी अतिशय चांगला. अजून काय काय धप्पा असणार आहे मित्रांनो. चौथ्या वर्षात दुचाकी गाडी आहे. पुढच्या वर्षात अजून मोठा धप्पा. पुढच्या वर्षी थार देखील येऊ शकते, कारण की या स्पर्धेनं आपल्या गावासाठी, आपल्या गावातल्या मातीच्या खेळाडूंसाठी ही स्पर्धा मात्र भरवण्यात यशोतून आपण पाहतोय. यंदाचा पर्व अतिशय आठवणीत राहणार आहे. ऐतिहासिक स्पर्धा म्हणून पाहायला मिळते ही स्पर्धा. 3 धावा धावपलकामध्ये लागल्या. एक बाद. दुसरं षटक तिथे चालू आहे. प्रत्येकाच्या नजरा अजून देखील प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित आहे. 1 वाजलेत तरी आवाज घुमतोय, तरी क्रिकेट चालू आहे. सागर मोरेचाला लवकर निर्णय कळवायचा आहे. प्रकाश बोराडे आपण देखील यायचंय. वाईट चेंडू आहे, खराब चेंडू. रिव्ह्यू सक्सेसफुल ठरलाय. प्रयागचा प्रयत्न मात्र चांगला आहे. फुटा चेंडू, यावेळी बिगीचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू होती आपण पाहतो. त्यानंतर घेतली जाणारी सिंगल. धावसंख्या होती आपण पाहतो स्कोर कडवरती असणाऱ्या त्या 5 धाव धावपलका. हो हो, या बायचा देखील आपण पाहतोय बॉल. लाजवाब चेंडू आपण पाहतोय. या बायचा देखील बॉल जर पाहिलं कव्हरला चेंडू खेळला गेला. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू होते आपण पाहतोय. 2 धावा धावसंख्या मात्र स्कोर मात्र पुढे जाताना आपण पाहणार आहोत. इथे चेंडू हवेत आणि इथे गगनचुंबी चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकार 6 धावा. पहिला तर मारलाय. 13 धावा धावपलकामध्ये लागल्यात. या षटकाला 1000, प्रत्येक षटकार 1000 रुपये. अमरदादा मोडक यांचे त्या आगमन होते. ओमकार आबा मोडक, ओमकार ट्रेडर्सचे मालक, मनापासून स्वागत. हो, यावेळी जर पाहिलं टप्प्यात नाही आला, टप्प्यात नाही आला. धाव अमेलवाले संघ पीजे साडी. डॉट चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय. 13 धावा. फुल टॉस, बिग ही समोरच्या बाजूला बॉल मैदानाला दणदण करतोय. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. 2 काढले, धाव फलक वाढणार आहे. संघ धावसंख्येचे 15 धावा. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. विजयासाठी बनवायच्या त्या 44 धावा. 44 धावांची आवश्यकता असणाऱ्या विजयासाठी पाहूयात काय घडणार आहे, क्या होने वाला आहे मैदानावरती. सुंदर अशी मैत्री आज या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच होतीये. अनोळखी अनोळखी म्हणता म्हणता अचानक एकमेकांची सवय होऊन जाणं म्हणजे मैत्री. आणि त्या सर्व मित्रांचं या ठिकाणी मनापासून स्वागत. ओ, या वेळेचा चेंडू आपण जर पाहिलं गेलं बेकीचा प्रयत्न. चांगल्या प्रकारचा चेंडू आपण नक्कीच पाहतोय. लाजवाब चेंडू नक्कीच असणार आहे. बिगीचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू केलाय. क्षेत्ररक्षक मात्र दुर्वती आपण पाहतोय. सिंगल. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. 2 धावा धावसंख्या मात्र वाढते. संघ धावसंख्या असते 17 धावा. 17 धावा धावपलकामध्ये षटक क्रमांक 3. ओ, आणखी एकदा चेंडू फिरलाय. गर्रकेने फिरतोय चेंडू. अक्षयचा काटाकीर नाथ चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय. 17 धावा धावपलकामध्ये 9 चेंडू 42.
पहिले मॅच मध्ये भरपूर कसरत. 10वा मैल वारे संघाला मात्र यावे दिला तडाखा धडाका. समोर क्षेत्ररक्षक तैनात आहे. फलंदाज इथे मात्र यांचं 1000 रुपये होतं गणे भाऊ तुम्हाला. अमोल शेटचा 1000 होतं मात्र फ्री हिट नाहीये. याच पद्धतीचा नियम आहे की फ्री हिट नाहीये. आउट झालेत. नक्कीच आपण पाहतोय बाळू भाऊ. हो यावेळी जर पाहिलं गेलं सुंदर गोलंदाजी. केवळ 2 धावा आल्यात. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या आपण जर पाहिलं गेलं 17 धाव धावफलकामध्ये आहे. 3/17 धाव धावफलकामध्ये. शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 42 धावाची गरज. 6 चेंडूचा खेळ बाकी. 42 धावाची विजयासाठी आवश्यकता असणार आहे. नाद नक्कीच आपण पाहतोय. सामना 6वा. 10वा मैल संघाला विजयासाठी बनवायच्या त्या निखिल आलाय दत्तनगर साठी गोलंदाजी करण्यासाठी. 6 बॉल शिल्लक. विजयासाठी बक्षीस 1000 रुपये ऑन आहे. प्रतीक दादा 2000 आहेत. ओ यावेळेस जर आपण पाहिलं पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू आहे. पारितोषिक ऑन आहे. अमोल दादा मोडक 1000 आणि आपण पाहतोय आदेश दादा मोडक 1000 रुपये. पुन्हा एकदा यावेळी कडक मारलाय. एकच मारलाय. सॉलिड मारलाय. बॉल वावराच्या बाहेर रोडच्या पल्ल्यात. पुन्हा एकदा बेकीचा प्रयत्न नक्कीच केला. आपल्या खेळाडूला फॉर्म मध्ये आणण्याचा प्रयत्न असेल 10वा मैल संघाचा. कारण की फॉर्मला येणे खेळाडू गरजेचा आहे या सीझनला. आतानंतर कधीच नाही. सुंदर असा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय दत्तनगर चॅलेंजर्स संघ. सुंदर अशी गोलंदाजी निखिलची आपण पाहतोय. निखिलचा बॉल तडाखा दिलाय. क्षेत्ररक्षक मध्ये दुर्वती आहे. 1 धाव आली. धावसंख्येमध्ये पुढे सरकते स्कोर होते. आपण जर पाहिलं धावसंख्या असणार त्या 26 धावा. दत्तनगर चॅलेंजर्स संघ एखादी किल्ला सर केलाय. पुन्हा एकदा बेगीचा प्रयत्न आणि दत्तनगर चॅलेंजर्स संघाने हा सामना जिंकला गेलाय. पहिल्या मॅच मध्ये आपलं खातं त्यांनी विजयानं खोललंय. हार्ड लक 10वा मैल टायगर.